राम राम मित्रांनो, मी अमोल कोळेकर पाटील. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की जगामध्ये सगळ्या मिडल ईस्टचा जर आपण भाग घेतला तर तिकडे युद्ध सुरू आहे. एका बाजूला पाकिस्तान अफगाणिस्तानचं सुरू आहे, रशिया युक्रेनचं सुरू आहे आणि इकडं आपलं इराण, इस्रायल आणि अमेरिकाचं युद्ध सुरू आहे. आणि या सगळ्या गोष्टींमुळे आपल्यावरती देशावरती देखील परिणाम होतोय, तो म्हणजे पेट्रोलियम आणि गॅसचा. आणि ह्या गॅसच्या समस्यामध्ये सरकार आणि जनतेमध्ये किती कन्फ्युजन आहे मी तुम्हाला क्लिअर करतो. सरकार एका बाजूने सगळी परिस्थिती नॉर्मल असल्याचा ढोंग करतंय, दुसऱ्या बाजूला ग्राउंड रियालिटी काय माहिती तुम्हाला? आज मुंबईमध्ये 30% हॉटेल बंद करण्यात आलेली. उद्या हॉटेल सुरू राहतील की नाही याची देखील गॅरंटी नाही, कारण व्यावसायिक गॅस पूर्णपणे सप्लाय बंद करण्यात आलेली. अनेक लोकांना व्यावसायिक गॅसच मिळत नाहीत. लोकांनी चुलीवरती आपापले हॉटेल सुरू करायचं ठरवले. हे ठीक आहे, चला हॉटेलच्या बद्दल आपण बोलून घेऊ. घरगुती गॅसचं काय? जर हे आज व्यावसायिक गॅस बंद करू शकतात, हॉटेलच्या लाईनी सगळ्या बंद करू शकतात, तर येणाऱ्या काळामध्ये घरगुती गॅस जर बंद झाला तर नंतर किती दिवस सरकार हे सगळं मॅनेज करायचा प्रयत्न करणार आहे? आज मुरलीधर मोहोळांनी सांगितलं की गॅस कमी पडणार नाही, आम्ही त्याची पूर्तता केलेली. काय केलेलं आहे त्याचं? इतर बाकीच्या 4-5 देशांमधून आपल्या गॅसची सोय म्हणून सुरुवातीला थोडा थोडा गॅस आपल्याकडे मागवलेला आहे. परंतु अजूनपर्यंत ही शुअरिटी नाहीये. जर सरकार म्हणते की आपल्याला गॅस मिळेल की नाही मिळेल, पण जर सरकार म्हणते की सगळं काय ठीक आहे, सगळं काय ओके, गॅस आमच्याकडे भरपूर आहे, का तुम्ही गॅसच्या किमती वाढवल्यात आणि का तुम्ही गॅस हा डिसकंटिन्यू केला व्यावसायिक लोकांसाठी? ज्यांची हातावरती पोट आहे, ज्या स्ट्रीट फूडवरती बरेच लोक आपले स्टॉल लावतात, आज त्यांची घरं चालायची बंद झालेली आहेत. आणि जर तुम्ही म्हणताय की सगळं काही ठीक आहे, गॅस सगळ्यांना मिळणार आहे, पोचणार आहे, सगळ्यांना मिळेल असा गॅस आपल्याकडे उपलब्ध आहे, मग तुम्ही एकतर गॅसची कनेक्टिव्हिटी का बंद केलेली? का गॅसला बुकिंग केल्यानंतर देखील अजूनपर्यंत लोकांना गॅस मिळत नाहीयेत? ही जनतेची आणि सरकारमधली मोठी विसंगती आहे. सरकार हवेतल्या गोष्टींवरती त्यांच्या आजूबाजूच्या चेलेचपाट्यांच्या सांगण्यावरून जे काही सांगतंय त्याच्यामध्ये आणि ग्राउंड रियालिटीमध्ये जमीन आसमानचा फरक आहे. तुम्ही कुठल्या भागातनं हा व्हिडिओ बघताय, तुमच्या भागामध्ये गॅसची काय परिस्थिती आहे, आणि तुम्ही देखील व्यावसायिक असाल तर तुम्हाला देखील गॅस मिळवण्यासाठी त्रास होतोय का किंवा प्रयत्न करावा लागतोय का? तुमचं म्हणणं काय ते कमेंट करून नक्की सांगा.